मिथुन राशी एप्रिल 2026 चे मासिक राशी भविष्य। मिथुन राशी 2026 चा चौथा महिना एप्रिल विशेष असणार आहे। या महिन्यातील ग्रहस्थितीनुसार 2 एप्रिल रोजी मंगळ मीन राशीत प्रवेश करेल आणि सूर्य व मंगळ शनी यांच्यासोबत युती करून मंगळ आदित्य योगाने सुरू होणारा त्रिग्रही योग तयार करेल। महिन्याच्या सुरुवातीला शुक्र मेष राशीत आणि महिन्याच्या शेवटी वृषभ राशीत प्रवेश करेल। राहू आणि बुध कुंभ राशीत असतील आणि 11 एप्रिल रोजी बुध मीन राशीत प्रवेश करून चतुर्ग्रही योग तयार करेल। या व्यतिरिक्त 14 एप्रिल रोजी सूर्य मेष राशीत प्रवेश करेल आणि शुक्राची शुक्रासोबत युती होऊन आदित्य योग तयार होईल। 17 एप्रिल रोजी शनी उत्तरा भाद्रपद नक्षत्राच्या 3ऱ्या नक्षत्रात प्रवेश करेल। महिन्याच्या शेवटी 30 एप्रिल रोजी बुध मेष राशीत प्रवेश करेल। शिवाय प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर नक्षत्र बदलतील। अशा परिस्थितीत जाणून घेऊया मिथुन राशीसाठी हा महिना कसा असेल। या राशीच्या लग्न घरात गुरु आहे। सूर्य शनी आणि मंगळ हे देखील 10व्या घरात आहेत। शुक्र 11व्या आणि 12व्या घरातही असेल। राहू 9व्या घरात असेल आणि केतू सिंह राशीच्या 3ऱ्या घरात असेल। या ग्रहस्थितीमुळे मिथुन राशीच्या जन्मलेल्या व्यक्तींच्या चालू कामात हळूहळू सुधारणा होईल। त्यांना नोकरीच्या क्षेत्रात अनेक संधी मिळू शकतात। सुखसोयींमध्ये हळूहळू सुधारणा दिसून येऊ शकते। तुमच्या अनेक अपूर्ण योजना पूर्ण होऊ शकतात। तुमच्या कठोर परिश्रमाचे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे चांगले फळ मिळू शकते। धनवृद्धी सामान्य राहील। वैवाहिक जीवन खूप चांगले राहील। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल। भागीदारीत व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो। शिक्षण क्षेत्रातही चांगले परिणाम दिसू शकतात। आरोग्यात हळूहळू सुधारणा होईल। वाढेल भाग्याचं बळ आणि मिळेल परिश्रमाचं फळ। मिथुन राशीच्या ज्योतिषप्रेमी मनात खूप विचार परंतु निर्णय घेताना खूप गोंधळ होते का? एकाच वेळी 10 कल्पना परंतु कोणतीही योग्य करत नाही। तुम्हाला असं काहीतरी वाटत असेल तर घाबरू नका। हा गोंधळ अपयशाचा नाही तर ही मोठ्या बदलाची नांदी आहे। मिथुन राशीच्या विचारांमध्ये गती असते। तुमच्या संवादात ताकद असते। तसंच तुमच्यामध्ये बदल स्वीकारण्याची क्षमता देखील असते। तुम्ही एका जागी कधीच अडकत नाही कारण तुमचा जन्म हा शोध घेण्यासाठी झालेला आहे। जिथे प्रश्न असतात तिथेच मिथुन राशीची वाट सुरू होते। विचार बदलले की आयुष्य बदलतं। आणि खरंच मिथुन राशीच्या लोकांमध्ये खूप लवचिकपणा आणि विचारांमध्ये वेगवान बदल होतो। त्यामुळे निर्णय घेणं कधी कधी कठीण वाटतं पण हेच त्यांचं बळ असतं। त्यामुळे जेव्हा गोंधळ येतो तेव्हा तो एक संधी दाखवत असतो मोठ्या बदलाची, जी त्यांचं जीवन खरोखरच पुढे नेत असते। तुम्ही असाच विचार करत राहा आणि ठामपणे तुमच्या बदलांना स्वीकारत जा। व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी हा महिना अत्यंत सकारात्मक म्हणता येईल। कारण या काळात तुमचं व्यक्तिमत्व अधिक विचारशील, अंतर्मुख आणि रणनीतीपूर्ण होईल। बोलण्याच्या आधी विचार करा। विचार केल्यानंतर कृती करा आणि कृतीमध्ये सातत्य राखा जेणेकरून तुम्हाला यश 100% प्राप्त होईल। या महिन्यातील अत्यंत कोर पॉइंट आपण समजून घेऊया। मिथुन राशीचे स्वामी हे बुधदेव 11 एप्रिल रोजी मीन राशीत म्हणजे भाग्यस्थानातून कर्मस्थानात प्रवेश करीत आहेत आणि अगदीच या बदलांमुळे तुम्हाला निर्णय घेणाऱ्या क्षमतेत सुधारणा होईल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वासाने आणि स्पष्टपणे पुढे जाऊ शकाल। हे संधींचे महत्त्वाचे क्षण आहेत। त्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयाकडे ठामपणे नियोजनबद्धपणे वाटचाल कराल। याच बदलामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप सुधारणा होतील। बुधाचे हे स्थान बदलणे तुमच्या ध्येयाच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांना अधिक परिणामकारक बनवेल। त्यामुळे तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात स्थिरतेने पुढे जाल आणि तुमचे निर्णय अधिक आत्मविश्वासाने होऊ लागतील। बुधाच्या या स्थान बदलामुळे कदाचित या काळात आत्मविश्वास थोडा कमी झाल्यासारखा देखील वाटेल। मी योग्य करतोय की नाही असा प्रश्न तुमच्या मनात वारंवार येऊ लागेल। परंतु कथा इथेच संपत नाही कारण 11 एप्रिल पासून बुध आणि गुरु यांच्यात परिवर्तन योग तयार होत आहे। याचा अर्थ चुकांमधून शिकणं, अनुभवातून शाणं होणं आणि मार्ग चुकला तरी दिशा सापडणं असे योग निर्माण होतात। हे योग सांगतात की आज निर्णय अडखळलेत परंतु उद्या तोच निर्णय आयुष्य बदलू शकतो हे लक्षात घ्या। प्रयत्न आणि परिश्रम या दृष्टीने मिथुन राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमीच आहेत। रविदेव सध्या तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहेत। 14 एप्रिल रोजी ते दाभस्थानात जाऊन उच्चीचे होतील। याचा अर्थ तुम्ही परिश्रमाला ओळखा। या काळात तुम्हाला वरिष्ठांकडून प्रशंसा प्राप्त होईल। समाजात मानसन्मान प्राप्त होईल। तुमचं काम बोलू लागेल। थोडक्यात परिश्रमाच्या गोष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल। या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या।
या काळात काही क्षणात स्वतःबद्दल शंका येऊ शकतात, पण याच अनुभवातून तुम्हाला खूप काही शिकता येईल. बुध आणि गुरु यांच्या परिवर्तन योग तुम्हाला स्थिरता आणि रविदेवाच्या स्थितीमुळे तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल. म्हणून धैर्य ठेवा, प्रयत्न करत राहा आणि या काळाचा तुम्ही पूर्ण फायदा घ्या. वास्तू, वाहन, जमिनी, सुख, शांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी पुन्हा एकदा बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते. कारण राशी स्वामीसह ते तुमचे चतुर्थेश आहेत. या काळात चतुर्थेशाची चतुर्थ स्थानावर दृष्टी पडणार आहे. त्यामुळे अर्थातच घरात शांतता नांदेल, मन स्थिर होईल. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या काळात तुम्हाला आईच्या आशीर्वादाची अनुभूती प्राप्त होईल. हा काळ आतून सावरण्याचा आहे, म्हणून या काळाच्या तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवात. शिक्षण, प्रेम, संतती या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते. कारण ते तुमचे पंचमेश आहेत. शुक्रदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान असून त्यांची दृष्टी पंचम स्थानावर पडत आहे, जे अत्यंत सकारात्मक स्थिती म्हणता येईल. हा काळ विद्यार्थ्यांसाठी यशदायक आहे. लेखन, मीडिया, कम्युनिकेशनमध्ये प्रगती होईल. कल्पनांना दिशा मिळेल. हा योग मिथुन राशीसाठी अत्यंत सुंदर आहे. त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत. या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवात. या काळात घराची शांतता आणि मानसिक स्थिरता यांची खूप मोठी भूमिका आहे. शैक्षणिक दृष्टिकोनातूनही ही वेळ अतिशय फायदेशीर मानली आहे. शुक्रदेवाच्या स्थितीमुळे विद्यार्थी वर्गाला मोठं यश मिळेल. लेखन आणि कम्युनिकेशन क्षेत्रात प्रगती होईल. कल्पकता अधिक दिशा पकडेल. त्यामुळे तुम्ही या शुभ संधींचा पूर्णपणे फायदा घ्या आणि तुमच्या ध्येयाकडे ठामपणे वाटचाल करा. जे नोकरी करत आहेत त्यांना थोडा त्रास सहन करावा लागू शकतो, कारण कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढणार आहे. विरोधक सक्रिय होतील, मात्र शेवटी विजय तुमचाच होणार आहे. जबाबदारी तुम्हाला वाढवून पडेल. तुम्ही त्याची अधिक काळजी करू नये. व्यवसायात तुमच्या मूळ कामाचे स्ट्रक्चर हे महत्त्वाचे राहील. त्यातून तुमची उन्नती होऊ शकते, म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा. महिला वर्गाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. आर्थिक स्वावलंबन तुम्हाला प्राप्त होईल, जी अत्यंत सकारात्मक बाब आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुम्हाला बौद्धिक समाधान प्राप्त होणार आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक लाभ मिळेल. वारा दिशाहीन वाढतो, पण तोच वारा नौका पुढे नेत असतो. मिथुन राशीसाठी हा एप्रिल महिना म्हणजे दिशा शोधण्याचा काळ आहे. म्हणजेच काय तर या महिन्यात जरी काही आव्हाने आली तरी ती अनुभवातून शिकण्याची संधी देतील. तुम्हाला तुमच्या कामात लढत राहायचं आहे, पण बळकट पाया आणि नीट रचलेली संरचना यामुळे तुम्हाला निश्चितच यश मिळेल. महिला वर्गासाठी निर्णय क्षमता अधिक, आर्थिक स्वावलंबन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बौद्धिक समाधान हे खूप महत्त्वाचे आहे. या सर्व गोष्टी तुमच्या जीवनाला दिशा देतात आणि हा एप्रिल महिना तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप आदर्श ठरेल. मिथुन राशी विवाह, भागीदारी या दृष्टीने तुमचे सप्तमेश राशीत बसून पत्रिकेतील धर्म त्रिकोण पूर्ण करीत आहेत. याचा अर्थ विवाहासाठी हा काळ अनुकूल आहे. नात्यामध्ये समजूतदारपणा निर्माण होईल. योग्य सल्ला योग्य वेळी तुम्हाला प्राप्त होईल. जोडीदाराचे तुमच्या आयुष्यातील योगदान वाढेल. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने मिथुन राशीसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. प्रामुख्याने तुमचे भाग्य शनिदेव कर्मस्थानात कर्मेश गुरुदेव राशीत विराजमान आहेत. तसंच 11 एप्रिलपासून बुध आणि गुरु यांच्यात परिवर्तन योग देखील होत आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवर्धक म्हणता येईल. मात्र भाग्य तुम्हाला परिश्रमाशिवाय प्राप्त होणार नाही आणि परिश्रम फळ दिल्याशिवाय राहणार नाही. अशा अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झाले आहेत. त्यापासून तुम्हाला शुभ फळ प्राप्त होणार आहे. या काळात सदुपयोग करा. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या लाभेश मंगळदेव 2 एप्रिल रोजी कर्मस्थानात प्रवेश करीत आहे. त्यामुळे तुमच्या कामाचा स्पीड वाढेल. तुम्ही धाडसी निर्णय घेणार आहात. नेतृत्वाची संधी तुम्हाला प्राप्त होईल. इच्छापूर्ती थोडी उशिराने होईल, परंतु ती टिकाऊ असेल. तुम्ही मेहनत करत राहिलात तर तुमच्या प्रयत्नांना निश्चितच टिकाऊ आणि अर्थपूर्ण यश मिळेल. तुमच्या कामाच्या गतीत वाढ होईल आणि नेतृत्वाच्या संधीही तुम्हाला मिळतील. या संधींचा पूर्ण फायदा घ्या आणि तुमच्या ध्येयाकडे ठामपणे वाटचाल करा. एकंदरीतच पाहता मिथुन राशीसाठी हा महिना उत्तम असेल.